तुमचा आवाज बाहेर आला एकदम जरा बोलो इश्यू आहे. विद्यार्थ्यांचे 8 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झाले. आपल्याला बार्टीला 4000 विद्यार्थी ओबीसी प्लस यांची व्हॅलिडिटी जर 6 एप्रिलला यांची कॅन्सल होईल. सगळे इंजिनिअरिंग अँड मेडिकल स्टुडंट्स याची आपण आपल्या तुमच्या ऑफिसला देणार होतो. पहिले एक्सटेन्शन सर आपल्याला वारे साहेब 6 मंथ्स पहिले एक्सटेन्शन त्याचा हा जी आहे. त्याच्यानंतर 3 महिन्याचं एक्सटेन्शन. आता काय काढले सीईटी सेल सीईटी सेल डायरेक्ट 6 एप्रिलच्या नंतर जर नाही गेलो पूर्ण स्पोर्ट रिस्पॉन्सिबिलिटी विद्यार्थ्यांची असेल आणि पूर्ण 36 जिल्ह्यांमधून फक्त 4 जाऊ शकत नाही. काय म्हणतो जाऊ शकत नाही विद्यार्थी जात आहेत पण फक्त 4 कर्मचारी पूर्ण 36 जिल्ह्यात. नाही आता ते झालं चेंज झालं सर. आणि याच्यात काय झालं सर अजून एक इश्यू की याच्यात व्हॅलिडिटी जर झाली तर यांना कॉलेज आता मागतात की तुम्ही सीईटीच्या याच्यात अपलोड करा आणि यांच्यापर्यंत आता हेच नाही. आता व्हॅलिडिटीचे प्रकरण तातडीने निकालात निघतील कारण की जे जे पहिले कास्ट जात पडताळणी समितीला त्याकडे एक चार्ज असायचा पुन्हा 4 चार्ज असायचे. हो सगळ्या जागा खाली होत्या. येस सर. तर सगळ्या भरल्यात आपण ॲडिशनल कलेक्टर सर्व तिथे आता आले. आता 18 ऑफिसर्स तिथे नेमलेले आहेत. आता प्रत्येक ठिकाणी ऑफिसर हा बसणार आहे. दर महिन्याला आपल्याकडे जवळपास 40 ते 42 हजार प्रकरणे येत असतात जात पडताळणीच्या प्रत्येक ठिकाणी 40 ते 42 हजार. सोलापूरला आंदोलन झालं. आता त्याच्यामध्ये 5-1 हजार प्रकरण शिल्लक आहे. परंतु आता काय केलं आपण अधिकारी नेमले घेतले. म्हणजे आपण सरकारकडे मी मागणी केली 18 अधिकारी त्याने मला आता दिले. 18 अधिकाऱ्याच्या नियुक्त्या सुद्धा म्हणून आता हे प्रकरण टेबलवर राहणार नाही याची दक्षता आपण जॉईन झाले सर्व जिल्ह्याला जॉईन झाले. मला ते 6 पर्यंत 6 तारखेला नाही आता हे प्रकरण राहणारच नाही. दिले होते कारण तिथे काय माहिती का एक अधिकारी 4 बसतच नव्हतं. हे पोरं तिथे जायचे यायचे जमत नव्हतं. विषय असा आहे की आपल्याला शासनाने ओबीसी समाजाचे जे पण सगळे नियमित लागू केले पण याच्यात काय झालेलं आहे आपल्याला ओबीसीच्या याच्यात फक्त हा जो क्रमांक ह्याच्यात आपण हे पत्र सगळं सारांशच दिलं. आता रोखणार नाही तर अधिकारी वाढल्यामुळे पण तरी एकदा तुमच्या स्तरावर मी कालच त्याचा रिव्ह्यू घेतला. कालच आलं होतं पोरांचं वाटलं होईल म्हणून. पोरांचं सर 1 वर्षाचं म्हणजे ऍक्च्युली 2 वर्ष त्यांचे वाया झाले. आता सीईटी देता येणार नाही आणि पूर्ण 1-1 लाख रुपये 2-2 लाख रुपये थोडे सिरियसच आहे. म्हणजे 1 महिन्यावर आलाय. तुम्ही नियुक्त केले पण हे अंमलबजावणीसाठी बिकट सूचना की तुम्ही सरकार बदनाम करायला का म्हणून तुम्हाला नेमलंय तर तुम्ही कशाला ठेवताय म्हणून. ओबीसी म्हणजे नुसतं मराठा नाही सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न. पहिल्या वेळेस आपण 100च्या सभा करून 6 महिने 3 महिन्याची मुदत वाढवली. नाही आता 100% मार्गी लागलेले तुमचं 100% झाले मार्ग. आता आता त्याच्यात तुमचं धन्यवाद पुन्हाच राहणार एकाच
आणि हाच विषय आहे सर. चालेल. दोन विषय घेऊन झाला नाही ते एक तर 100% माहिती हे आहे. झालं आता ते तीन विषय होते ऍक्च्युली. फक्त मुलांसाठी ऍक्टिव्ह झालेले आहे विषय आणि मुलींसाठी ब्लॉक झालेला विषय. हा? म्हणजे ते टेक्निकल इश्यू आहे. त्याची EPC करताना आहे ना आपण याच्यात काय झालेलं इथे म्हणतात सगळं क्लास 3 क्लास 4 ज्या प्रकरणात येतात ना त्यांना ते 8 लाखाच्या खाली जे याच्यात मर्यादा. मर्यादा तर त्याच्यासाठी मुलांसाठी शिष्यवृत्ती ऍक्टिव्ह झाली, मुलींसाठी ऍक्टिव्हच नाही. ऍक्च्युली हे technical राहिलं. हो आम्ही तिथं पण केलं होतं पण एकदा याच्यात आणखी बरं का प्रोमिनंट विषय आहे. आणखी दोन मुद्दे तुम्हाला सोमवारी गेला ना घेता येतील आठवणी की मुलीचं जे मुक्त शिक्षण केलंय ना त्याची थोडी माहिती घ्या नाही एक आणि दुसरं शिष्यवृत्ती जी शिक्षी दिले ना आपण आरक्षण शिंदे साहेबाच्या काळात शिष्यवृत्तीचं ऑप्शनच नाही ऑप्शनच नाही समजा आपण आता ओबीसीला 3 लाख पैसे उदाहरण होतं आणि त्या ACBC वाल्याला 3 लाख ओबीसीचं धरतो ACBCच्या सवलती दिल्या जातात दोघांनी 3-3 लाख भरले शिष्यवृत्ती तुम्ही ओबीसीचं वापस येईल त्या पोरांना शिष्यवृत्तीचं ऑप्शनच नाही ACBC वाला हे गंभीर मुद्दा आहे हे मात्र सोमवारी तुम्हाला खात्री करून मुलीचा आणि ACBCचा घ्यायला आणि EWS मधून पूर्वी जे भरलेले आहेत ना सिलेक्ट झालेले त्यांना काढू नका या ना. हो ना, काय प्रॉब्लेम सांगितलं ते आलं परत एक महिना तुमचं होऊन जाईल चालेल. काय डॉक्टर साहेब काय म्हणतात का? तुम्ही काय प्रेमा खातर ठेवतात काय यांना नाही ना मग नीट करा पटापट. ते थांबत नाही ना आपण म्हटलं तर 8 दिवस थांबत नाही, 4थ्या दिवशी पळून जातो त्यामुळे परत येतो. आणि त्यांना बजोबी करा तुमचं सरकार अन्याय करतं. ते खरं. सोमवार आणखी किती दिवस आहे अधिवेशन 26 तारखेपर्यंत. आता एक नुसतं कानावर टाकून ठेवतात ना, ते करायला गरजेचं आहे शासन निर्णय झाला त्या दिवशी हैदराबादचे गॅजेटी संपर्क संस्थाचे निरोप मुख्यमंत्री आमच्या निरोप फक्त त्यांनी मध्यस्थी केली होती आणि ते तिन्ही गॅजेटीवर घेऊन काम केलं आणि शिंदे समितीचं काम सुरूच नाही झालं मुदत वाढली ते पण कानावर टाकलं स्वतः मला लागूनच आहे त्यांचं सिंबल. मग ते म्हणून 7व्या माळ्यावर नाही माझ्या बाजूला सिद्धे समिती. आंदोलन जे तुम्हाला लागून आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला करावं का हेच का उपस्थित केलेला मुद्दा आहे. शासन निर्णय झाला नाही त्या दिवशी ना मग अंमलबजावणी राहील फक्त तेवढी गॅजेटी करून टाका म्हणा तिन्ही आणि शिंदे साहेब समितीचे पक्ष देऊन टाका म्हणा शिंदे समितीला पक्ष बाकी काय नाही म्हणजे पुढची बैठक बोलवली असं आमची त्या असं करायचं बोलणं. नंतर आता बैठक तुम्ही गेल्यानंतर आमची बैठक गुप्त बैठक. जरांगे पाटलांचं उपोषणानंतर आज मी त्यांना भेटायला आलो. त्यांची तब्येतीची विचारपूस करणं हे माझं काम होतं, कर्तव्य होतं. त्यानुसार आज त्यांची मी भेट घेतली. भेटीमध्ये काही मुद्द्यावर आमची चर्चाही झाली. आरक्षण हा विषयच नाही तर इतर विद्यार्थ्यांच्या विषयावर सुद्धा त्यांनी मला काही सूचना केल्यात. निश्चित त्याची अंमलबजावणी होणार आहे. आजच्या चर्चेमध्ये त्यांनी शिंदे समिती जी काही गठीत केली, त्यांना जी काही मुदतवाढ दिलेली, त्यांचं काम चालू झाल्याचं नसल्याचं त्यांनी मला निदर्शनास आणून दिलेलं आहे.
दुसरी एक महत्वाची गोष्ट, हैदराबाद आणि दुसरं सातारा संस्थान बॉम्बे सातारा संस्थांचं गॅजेटवर जे काही नोटिफिकेशन काढणार होतं ते आणखी काढलेलं नाही असं त्यांचं एक म्हणणं होतं. हे सरकारच्या कार्य टाकण्याचं काम जरूर मी सोमवारी करेन. एकंदरीत मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्या मुळे लाखो समाज बांधवांना कुणबींचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत, वितरित झालेले आहेत. त्याचा लाभ सुद्धा त्यांना मिळतो. पण आता ज्या काही छोट्या मोठ्या आणखीन त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, ज्या त्याचा अनुसरूनच आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आणि त्या संदर्भामध्ये सोमवारी मी गेल्यानंतर एक वेगळी पुन्हा एकदा बैठक बोलवता येते का याचा प्रयत्न सुद्धा मी करणार आहे. आता त्यांनी उपोषण जेव्हा सोडलं होतं तर त्यावेळेला ह्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या होत्या. सगळ्या सोयऱ्याचा विषय होता, त्याचा JR सुद्धा मुंबईमध्ये दिला होता, ज्याला तुम्ही उपस्थित होता. त्याच्यावरही काही झालेलं नाही. त्यांची जी ओबीसीची मागणी आहे त्यावर सरकार काय? त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष घालतायत, म्हणून त्यामध्ये मी चौकशी आम्ही केलेली नाही. परंतु निश्चित आता अधिवेशनामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये चौकशी सुद्धा करू आणि कोणत्या स्टेजवर हे काम आलेलं आहे याची माहिती सुद्धा जरांगे पाटलांना आम्ही कळवू. दुसरा एक मुद्दा सर्व राज्यामध्ये चर्चेला आहे, ते म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि इतर सगळ्या घडामोडी, ज्याच्यातून शक्ती कायद्याची सुद्धा चर्चा होते. तर अधिवेशन सुरू आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? काही मुद्दा समोर आला का? त्याबाबत सरकार काय? महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भामध्ये सभागृहातील दोन्ही सभागृहातील सत्ताधारी असो का विरोधक असो, हे दोन्ही आक्रमक आहेत आणि यावर आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत, परंतु त्यांना आणखीन पाठबळ देण्यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर कसा अंमलात आणता येईल या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावर निवेदन करणार आहे. जालन्यातल्या एका तरुणाला चटके दिल्याचा विषय समोर आला होता, त्याला आता वेगळं वळण लागलं. तो जो तरुण होता त्याला चटके दिले, त्यानंच देवदेवतांची विटंबना केल्याचे व्हिडिओ जरांगे पाटलांनी कालच प्रेसमध्ये उपस्थित केले होते. जो नंदीच्या पाठीवरती बसतोय आणि दारू पिऊन मंदिरात धिंगाणा घालतो, तिथं महिला आहे त्या ठिकाणी धिंगाणा करतो, त्याबद्दल काय? बघा, त्या माणसाने तो दारू पिल्याचं काही व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत, देवदेवताची विटंबना केल्याचे व्हिडिओ प्रसारित झालेला आहे. तो जरी भाग असला तरी चटके देणं हा जो काही प्रकार झालेला आहे तो निंदनीय आहे. त्याला पकडणे, त्याला बेड्या टाकणे, त्याला पोलिसात देणे हे सर्व चालू शकतं, परंतु अमानुषपणे चटके देणे हे आपल्या कृतीला धरून नाहीये, हे सरकारचं म्हणणं आहे. मग असं करणाऱ्यावर कारवाई करायची. एखादा माणूस काय कृत्य करतो त्यापेक्षा त्याला आपण काय करतो हे सार्वजनिक ठिकाणी असे चटके देणे हे योग्य नाहीत. आणि तिथं त्या व्हिडिओमध्ये जे काय दाखवलेलं आहे ते अत्यंत भयानक आहे. कोणीही पाहिलं तरी त्याला त्याचं समर्थन करणार नाही. दुसरा मुद्दा, पुण्यामध्ये शास्त्री नगरच्या तिथल्या सिग्नलवरती एका तरुणाने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आलेली आहे. जो बाहेर येतोय आणि विक्षिप्तपणे काहीतरी वागतोय, त्याच्यामुळे सध्या संताप निर्माण झाला. असे विकृत मनोवृत्तीचे अनेक लोक आपण समाजामध्ये पाहतो. यापूर्वी सुद्धा तुम्ही पाहिले असेल, कोयता गँगचे काही लोक प्रकरण करत होते. काही तर फक्त गाड्या फोडणे हाच त्यांचा छंद होता. असे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना पकडणे, आता स्वारगेटला झालेलं प्रकरण सुद्धा त्याच पद्धतीचं गंभीर आहे. म्हणून हे सगळ्या प्रकरणावर आता जे काय CCTV सगळीकडे लावल्या गेलेले आहेत त्यामुळे ते आरोपी पकडले जात आहेत आणि सरकार या सगळ्या प्रकरणावर गंभीर आहे. खरं तर अशा या आरोपींना जेलमध्ये कसे सडतील याचे सरकार बंदोबस्त करते. म्हणून शिंदे साहेबांनी मागच्या सभेमध्ये सुद्धा, जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं, विधानसभेमध्ये सुद्धा, की अशा लोकांना मोकोका का लावू नये याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. काँग्रेसने सद्भावना यात्रा काढलेली आहे. मस्सा जो इथून ते बीड पर्यंत चालत येत आहेत आणि जी संतोष देशमुख हत्या हा सगळा विषय, तर त्या यात्रेच्या माध्यमातून ते सरकारचा निषेध होतात. काँग्रेसला उशिरा जाग येते. काँग्रेस हा अजगर आहे. सर्व पाणी वाहून गेल्यानंतर आता ही सद्भावना यात्रा, मग भारत जोडो यात्रा, त्याच्यानंतर आणखीन कोणती यात्रा काढतील याच्याने प्रश्न सुटत नसतात. सरकारने गांभीर्याने त्या सर्व प्रकरण घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा झालेली आहे. आणि म्हणून आता उशिरा सुचलेलं शहाणपण हे काँग्रेसच्या अंगलट येणार आहे. उद्धव ठाकरेंकडून तुमच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख केला. अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन ही सेना जन्माला आली असा. आता ही अनाजी सेना तर आम्हाला काही कल्पना नाही, पण देनाची सेना ही तयार झालेली उबाठामध्ये, याचं निश्चित आम्हा सर्व जनतेला माहिती.
देना सेना. उद्या उभाटा गटाचा मोठा मेळावा मुंबईमध्ये आहे. त्यांचं एक टीजर रिलीज झालं, त्यामध्ये ढोंगी हिंदुत्व म्हणून तुम्हाला घेणवलं गेलं का? हो, आमचं ढोंगी हिंदुत्व आहे. कारण आम्ही मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचलेलो नाही. आमचं ढोंगी हिंदुत्व आहे. आम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणुका काढलेल्या नाही. यांचं खरं हिंदुत्व आहे. तुम्ही असेच पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचा, मुसाला घेऊन मिरवणुका काढा. हे हिंदुत्व तुम्हाला शिवसेना प्रमुखांना शिकवलं नाहीत, परंतु ज्यांच्या बरोबर हे गेलेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर, त्यांच्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा आता भेसळ निर्माण झालेली आहे. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे की काही लोक आपल्या टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून जातात. हे बघा, हे सत्य आहे ना. अधिवेशनाचं कोणतंही अधिवेशन असेल, तुम्ही नागपूरचं अधिवेशन बघा, मुंबईचं अधिवेशन बघा, एक दिवस यायचं, हाय हॅलो कसे हो, सीएम कडे जायचं, चहा प्यायचा, बाहेर निघाले प्रेस घ्यायचं, संपलं अधिवेशन. जनतेचे प्रश्न मांडायला तुम्हाला वेळ नाही का? आणि खरं आहे ना, जेव्हा सत्तेवर होता त्या टायमाला मंत्रालयात 2 दिवस आले, 2 वेळाला आले, फक्त 2 वेळेला 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. मग अधिवेशनाचं त्यांना महत्वच नाही. आणि आम्ही जनतेच्या प्रश्नावर भांडतोय. जनतेच्या प्रश्नावर भांडताना त्या सभागृहामध्ये जे तुम्हाला व्यासपीठ दिलेलं जनतेने, त्यामध्ये येऊन बोललं पाहिजे ना. पण ते न करता फक्त येऊन एक झलक ज्याला म्हणतात, टीजर दाखवल्यासारखं झलक दाखवणं आणि जाणं, हेच आता गटाकडे राहिलेलं आहे. एसटी महामंडळावर संजय सेठी यांची नियुक्ती झाली होती. आता पुन्हा प्रताप सरनाईक यांची झालेली, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दुरावा कमी होत. नाही, तसं नाहीये. हा जो एसटी महामंडळाचा अध्यक्ष, हे दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्याच्यामध्ये केलेले जे चेंजेस आहे. एसटी महामंडळाचा मंत्री आणि अध्यक्ष हा एक असावा, जेणेकरून हा राज्यकारभार चालवताना कुठेही मतभेद होऊ नयेत, म्हणून हे दोन्ही पद एक मंत्र्याकडे दिले गेलेले. आणि मला वाटतं त्याचं पुन्हा पुनरावृत्ती आता झाली. एकनाथ शिंदेच्या कामाला मी स्थगिती देत नाही, कामाला स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही, असं देवेंद्र फडणवीस. हे सत्य आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती स्थगिती दिली हे मला सुद्धा आठवत नाही. आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती नाही. पहिला वाद सुरू केला PS नेमण्यावरून, OSD नेमण्यावरून. आता वाद निर्माण करतायत, त्यांनी कामाला स्थगिती दिली, परंतु आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही. आणि ज्या कामामध्ये थोडे अनियमितता झाली असेल तर त्याची चौकशी करण्याचे सुद्धा आदेश द्यावेत, असं आमचं स्वतःचं मत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी गोगावलेंना दिवस दिलाय. आदिती तटकरेंना पालकमंत्री करण्याची त्यांची मागणी आहे. तर गोगावले म्हणतात की तुम्ही कशाला ते लोक. जयंत पाटलांना स्वतःच आता बेस राहिलेला नाही. तुम्ही जर पाहिलं तर शरद पवारांनी जे काही कामाचा विभागणी केलेली आहे, त्याच्यामध्ये जयंत पाटलाला कुठेही स्थान दिलेलं नाही. म्हणून जयंत पाटील आता अजितदादा गटामध्ये जातील की काय, ही जी शंका होती त्याला त्यांनी पुष्टी दिलेली. म्हणून जयंत पाटलांनी आदिती तटकरेचं नाव लावून देण्याचा प्रयत्न केला. जवळकीक साधण्याचा जयंत पाटलाचा हा प्रयत्न आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून जे चाललंय त्याबद्दल शिवसेनेची भूमिका काय? आमची तर भूमिका आहे, ती कबर उखडलीच पाहिजे. मी पहिल्यापासून सांगतो, ज्याला औरंगजेबाबद्दल प्रेम असेल त्यांनी हैदराबादला घेऊन जावं. आता ह्या नवीन आता अबू आझमी पैदा झालाय, त्यांनी त्याच्याकडे घेऊन जावी. आम्हाला त्याच्याबद्दल कोणतं प्रेम नाहीये, कोणतंही आस्था असण्याचं काही कारण नाहीये. त्यांनी आमच्या राजाला, संभाजी महाराजांना नातोनात छळ करून मारलेलं आहे. त्याची कबर इथं असता कामा नये आणि त्या कबरेचा आमचा काही संबंध नाहीये. म्हणून ही इथून उखडलीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. तक्रार केली करणार ईडीकडे आणि 200 कोटीचा एक नवीन घोटाळा देखील समोर आला आहे. आरोप केले त्याच्यावरती. कराड आणि त्यांनी दोघांनी मिळून 200 कोटी रुपये उचलले. त्याच्याबद्दलची मला माहिती नाही. त्यांनी जर तक्रार केली तर निश्चित त्याची चौकशी केली जाणार आहे. वैभवीचा एक जबाब आलाय समोर, तो फारच भावनिक, की तिला संतोष देशमुखांनी म्हटलं होतं माझं काही बरं वाईट झालं तर मुलगा आणि आईकडे लक्ष द्या. त्यांना जाणीव होती की असं काहीतरी होतं. त्या भागामध्ये काम करताना खरंच काही लोक दहशतीमध्ये होते, हे मान्य करावं लागेल. मी स्वतः मस्साजोगला जाऊन आलेलो आहे. काही लोकांची गुंडगिरी चालली होती वेगवेगळ्या माध्यमातून. काही वाळू माफिया होते, काही आणखीन मटक्याच्या धंद्यामधले असतील, काही राखेच्या धंद्यामधले असतील, काही खंडणीच्या धंद्यामधले असतील. याचा सर्वसामान्यावर थोडासा दबाव होता, हे मान्य करावं लागेल.
म्हणून कदाचित संतोष देशमुखला याची जाणीव झाली असावी, म्हणून त्यांनी जो काही बोललंय ते सत्य घडलं. पण त्यांचे जे काही हालाल करून मारले, ज्या पद्धतीने मारले, हे सगळ्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. म्हणून आजही जागोजागी त्यांचं समर्थन करण्यासाठी बंद होत आहे. म्हणून याची कडी चौकशी तर आता सरकार करतंय. FIR दाखल झालेले आहेत, आरोपपत्र दाखल झालेले आहेत. आता त्या आरोपीला सोडणार नाही, ही सरकारची जी काही भूमिका होती त्याला आता सरकार त्याच पद्धतीने काम करते, त्या गतीने काम करते. मला वाटतं लवकरच याचा निकाल सुद्धा लागेल. सतीश भोसले जो- अध्यक्षपद पुन्हा सरनाईकाकडे देतात. झाला ना ते तिला. तो सतीश भोसले जो आहे खोक्या, जो सुरेश दसांचा सहकारी, त्याचे अनेक व्हिडिओ समोर येतात ज्याच्यामध्ये तो मारहाण करतोय, जो पैसे वाटतो. त्याच्यावर दुसरा एक आरोप झालेला आहे की तो हरणांचं मटण सुरेश दसांना पुरवायचं. आता हा नवीनच खोक्या आलाय, तर काय नवीन नवीन नावं निघतायत. हा नवीन खोक्या आलाय, तो नोटा उधळतोय. काय त्याचं वय किती? 30. नोटा उधळतोय लाखोच्या. ज्या पद्धतीने त्याची दादागिरी आहे, ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटरी मारतोय, हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यात मध्ये तो ज्या मस्तीमध्ये चाललाय, ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून असं या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे. आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेईल. आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही, त्याचा तिथं जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही. हा महिला दिन आहे. महिला दिनाच्या दिवशीच सुधीर मुनगंटीवार एक महत्वाची मागणी केली होती. 10 मार्चला एक ठराव पारित करण्यात यावा. जो ठराव असा आहे की सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्यावे. निश्चित चांगली मागणी सुधीर मुनगंटीवारने केलेली आहे. महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना हे दिलं पाहिजे, भारतरत्न दिलं पाहिजे. त्यांनी समाजासाठी त्यांचं योगदान निश्चित आहे. त्या काळामध्ये जी परिस्थिती अनुकूल नव्हती, त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम उल्लेखनीयच आहे आणि सारा देश त्यांना ते मानतोय. म्हणून त्यांना भारतरत्न द्यायला आमचंही समर्थन आहे. शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या महामार्गाचा विरोध स्वाभिमानी शेतकरी संघटना करते. 12 मार्चला ते मुंबईमध्ये मोर्चा करते. विरोध असेल तर त्याचे कालच देवेंद्र फडणवीसने सभागृहामध्ये सरळ सांगितलेले की जर तुमचा विरोध असेल तर आम्ही त्याला डायव्हर्शन कसं देतात हे आम्ही पाहू, परंतु तुमचा विरोध असला म्हणून आम्ही जाणून बुजून करणार अशातला कोणताही भाग नाही. तुम्हाला योग्य वाटत नसेल त्या पद्धतीचं तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या, आम्ही त्याला डायव्हर्शन देऊन तो मार्ग पुन्हा वळवून घेऊ. अबू आझमींनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आणि ते म्हणतात की माझं निलंबन रद्द करा. त्यांचं निलंबन रद्द होणार नाही, परंतु त्यांचं सदस्यत्व कसं रद्द होईल याची काळजी आम्ही घेतोय. आता शेवटी तुमच्या आवडत्या व्यक्तीचा प्रश्न. संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याला महाराष्ट्रात आता तसं काही महत्व राहिलं नाही. जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्व. एकनाथ शिंदे यांचं आता कोण ऐकत नाही, कुणी ऐकत नाही. लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, याच्या त्याच्यावर बोलायचं. याच्यावर काय साध्य होणार? पैसे देऊन स्वतःचा सत्कार करून घ्यायचं, पुरस्कार विकत घ्यायचे असं हे यांना कोण सांगतंय? यांना या मूर्ख लोकांना सांगतंय कोण? आमचं कोण ऐकते का नाही ऐकते? ही महाराष्ट्रामध्ये जी महायुतीची सत्ता आली ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आली, हे प्रत्येक जण मान्य करतो. प्रत्येकाला याची जाणीव आहे. एकनाथ शिंदे 24/7 फिरलेले आहेत आणि सरकार आणण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून आमचं कोण ऐकतं ना ऐकतं हा आमचा युतीतला प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यामध्ये वाकून पाहण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं कोणी ऐकत नाही हे तेवढं सत्य आहे. काँग्रेस तुम्हाला लात मारून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. शरद पवारचा आता तुम्हाला फोनही येत नाही. हे जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडा ना. सांगा आमच्या काँग्रेस बरोबर बैठक झाली, आमची राष्ट्रवादी बरोबर बैठक झाली आणि तुम्हाला माहितीच सांगतो. हे जे काही खेळी करायला लागलेत ना, ही खेळी यांच्या अंगलट येणार. त्या भास्कर जाधवला उचकवून जो पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे त्याला उचकून आम्ही तुला विरोधी पक्षनेता म्हणून करतो असं एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भास्कर जाधव या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता होणार नाही हे माहीत असून सुद्धा आपसामध्ये कसं त्याला उचकवायचं आणि कसं एकत्रित करण्याचा काम करायचा प्रयत्न करायचा हा उद्योग नसता उद्योग हे लोक करतायत आणि भास्कर जाधवला फसवतायत हे मात्र निश्चित आहे. तर एक प्रश्न पुन्हा रिपीट करतो की जी पुण्यातली घटना घडलेली आहे त्या तरुणांनी सिग्नल उतरून अश्लील चाळे केलेली आहे, त्याची निंदा सगळीकडे व्हायला लागलेली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने तुमची काय भूमिका आहे? तो कोणीही असेल जो अश्लील चाळे करतो त्याला हे शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे. पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील, असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली, मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं, यांची सर्वांची धिंड काढा. कोणत्याही पक्षाचा असेल
कोणताही जाती समाजाचा असेल त्याची कुठेही गय करू नका, हे आमचं आव्हान त्यांना राहील. पण पुण्यात झालंय काय? पुण्यात अशा सारख्याच मारामारीच्या स्वारगेटची घटना, ही घटना तर पुण्यामध्ये होतोय काय, असा एक प्रश्न आहे सध्या. नाही, पुण्यामध्ये घटना तर ह्या घडतात हे दुर्दैव आहे. सुसंस्कृत असलेल्या पुण्यामध्ये अशा घटना घडू नये या विचारचे आम्ही आहोत. परंतु घडतायत ते दुर्दैवी आहे. पोलीस त्याचा निश्चित, सरकार त्याचा निश्चित बंदोबस्त करेल एवढं मात्र निश्चित आहे. पण ही जी घटना घडलेली आहे भर रस्त्यामध्ये आणि ती असलेली आणि तो उच्चभ्रू घराण्यातला असल्याचं सांगितलं. कोणी उच्चभ्रू असो का निच्चभ्रू असो, सजाही झाली पाहिजे एवढं आमचं मत आहे. आणि सरकार म्हणून या सगळ्या घटनांकडे कसं बघतात? आम्ही याची निंदा तर करतोच आहे, परंतु आमचं जे काही आमची जी जबाबदारी आहे ते सुद्धा पार पाडण्याचा प्रयत्न आमचा राहील. तर ते औरंगजेबाची कबर काढून फेकायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. पण केंद्र सरकारकडूनच गेल्या काही वर्षभरात 6.5 लाख रुपये या कब्जीवर खर्च करण्यात आले. 6.5 लाख रुपये बाथरूम बांधायला बी पुरत नाहीत, म्हणून त्याचे ते पैशाचा एवढा काही इश्यू करायची काही गरज नाही. एक नॉमिनल ज्याला म्हणतो आपण, जर ते दिलं असेल तर ते केंद्र सरकारने सुद्धा आता बंद करावं. मानसिकता आमच्या सर्वांची हीच आहे की ज्या औरंग्याने इथं त्रास दिलेला आहे, हिंदूचे मंदिरं पाडलेले आहेत, महिलांचा छळ केलेला आहे, अतोनात छळ केलेला आहे, आणि आमच्या राजाला अतोनात छळ करून मारलेलं आहे, त्याची कबर थडगं इथं असता कामा नये. आणि ज्याला प्रिय असेल त्यांनी ते घेऊन त्यांच्या घरी घेऊन जावी किंवा त्यांच्या एरियामध्ये घेऊन जावी. पण तुमच्या मित्रपक्षाच्या केंद्र सरकारने त्या खबरीला विशेष संरक्षण दिलेलं आहे. त्याचं म्हणजे महत्वाची वास्तू म्हणून जाहीर केलेलं आहे देशाची. एकीकडे मुकडा म्हणतात, संरक्षण देतात. हे आमच्या काळात झालेलं नाही. आपली माहिती थोडी चुकीची आहे. हे सरकार येऊन 10-15 वर्षाचा 11 वर्षाचा कालावधी सुरू आहे. हे काँग्रेसने केलेला पाप आहे, ते आम्हाला भोगावं लागतं. औरंगजेब काही 11 वर्षापूर्वी मेलेला नाही, आणि त्याच्या पूर्वी जी सत्ता होती ती काँग्रेसची होती. त्या काँग्रेसने केलेलं हे उदात्तीकरण आहे, आणि मुस्लिमाची मतं औरंगजेबामुळे मिळतील असं जो त्यांचा गैरसमज आहे, म्हणून त्यांनी केलेलं ते पाप आहे, आणि त्याची आता फळं आम्हाला भोगावं लागतं. म्हणून आमची भूमिका ती उखडायची असणार आहे. ओके, आता आम्ही बाहेर जायचं, मग तुम्ही बोला. हा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ESIच्या कार्यक्रमात जायचं आपल्याला. डॉक्टर, तुमच्याकडे चहा पण नाही का? असं काय फक्त सलाईन आहे, एवढंच आहे का काही? खाली नाही, इथे इथे सगळं इथंच येतो आणि चहा पिऊ द्यायचं नाही मला थोडा 10 मिनिट थांबा, मी आता बोलतो नंतर. चला रे, कॅमेरे पण काढा ना. हे निघालो का तोफिक भाई?